तुम्हालाही टेन्शन येते का की दररोज बाळांसाठी नवीन नवीन काय बनवायचं? तर आता तुमचं टेन्शन मी घेणार आहे आणि तुमच्यासोबत 30 दिवस 30 रेसिपी शेअर करणार आहे. आजची रेसिपी आहे आलू आणि पनीरची टिक्की किंवा पॅनकेक्स ही म्हणू शकता. याच्यासाठी मी एक आलू आणि एक गाजर घेतले. त्याला चांगलं छिलून त्याला उकडून घ्यायचं. छोटे-छोटे तुकडे केल्यामुळे चांगलं शिजतं ते. त्याला चांगलं मॅश करून घेतलं आणि त्याच्यामध्ये घरी बनवलेलं पनीर घातलं. त्यानंतर त्याच्यामध्ये 2 चमचे ओट्स पावडर घातला आहे. याच्या जागी तुम्ही बेसन पीठ किंवा रवाही घालू शकता. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि घरी बनवलेलं जिरा पावडर. हे चांगलं सगळं मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि त्याचे छोटे-छोटे असे टिक्कीज बनवून घ्यायच्या. पॅनला तूप लावून ह्या टिक्कीज दोन्ही बाजूने चांगल्या भाजून घ्यायच्या आणि ह्या बाळाला तुम्ही दह्यासोबत देऊ शकता. या टिक्कीज तुम्ही 9 महिन्यापासून बाळाला देऊ शकता. खूप सॉफ्ट होतात. बाळ इझिली खाऊ शकतं. अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी मला फॉलो करा. रेसिपी आवडली असेल तर आता सेव्ह करून ठेवा. चला भेटूया पुढच्या एका छानशा रेसिपी सोबत.